सगळं. हाय नमस्कार मंडळी, कशा आहेत सगळे, बरे आहेत ना? तर मंडळी, आशा करतो आहे की तुम्ही नक्कीच मस्त आणि मजेत असणार आहात. तर मित्रांनो, आत्ता मी आहे माझ्याच वाडीमध्ये आणि तुम्हाला मी अशा ठिकाणी घेऊन जाणार आहे की त्या ठिकाणी एवढी मजा येणार आहे तुम्हाला. तर व्हिडिओज कंटिन्यू बघत राहा. तर मी असणार आहे आणि माझ्यासोबत असणार आहे गँग पुढे गेलं आहे, मी तुम्हाला दाखवणार आहे. तर व्हिडिओज तुम्ही कंटिन्यू बघत राहा. तुमचा पुन्हा एकदा आजच्या आपल्या नवीन व्हिडिओजमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करत आहे. तर चला जाऊया आता. असं एक ह्या ठिकाणी पॉईंट बघण्यासारखं आहे. तर मी तुम्हाला ते सध्या सांगू शकत नाही ना की काय तुम्हाला मी आजच्या व्हिडिओजमध्ये दाखवणार आहे. मी प्रत्यक्ष त्या ठिकाणी गेल्यानंतरच तुम्हाला दाखवणार आहे आणि माझ्यासोबत आणखीन दुसरी गँग कुठली आहे तीसुद्धा मी तुम्हाला व्हिडिओजमध्ये पुढे दाखवणार आहे. तर चला जाऊया आता. गँग माझी ज्या ठिकाणी मला जायचं आहे त्या ठिकाणी पोचले आहे. तर आपल्या चॅनलवरती कोण नवीन असेल तर मित्रांनो चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओजला लाईक करा. तर चला आता, ज्या ठिकाणी मला जायचं होतं त्या ठिकाणी मी अगदी पोचलो आहे. तर समोरच तुम्हाला गँग दिसत असेल आपले. तर चला आपण जाऊया तिकडे. हा असा नजारा आहे माझ्या गावचा. चला हाय करा सर्वांनी, हाय करा. तर मंडळी बघू शकता, बघा किती छान आणि एक सुंदर असा धबधबा आपल्याला डोंगराच्या दरीमधनं वाहत असताना दिसत आहे. ते बघा, जबरदस्त, एक नंबर. बाकीची माणसं आपले तिकडे आहेत. तर चला मी तुम्हाला त्यांची ओळख करून देत आहे. तर या इकडे असणार आहेत आपल्या निकिता आणि इकडे असणार आहे आपली नैना. तर मित्रांनो, तुम्ही आधीच्या व्हिडिओजमध्ये देखील त्यांना तुम्ही बघितलं असणार, कारण आपण एक व्हिडिओ शूट केला होता कुडालेणीवरचा. आणि वरती आहे ना एक दिसतंय ना, ते आहे तिकडे अंकिता. तर अंकिता तिकडे मजा घेत आहे. तर निकिता काय बोलू शकते? हां, खूप मस्त आहे धबधबा इकडे, तुम्ही पण या गाईड फिरायला. छोटासा धबधबा आहे. छोटासा वाटतोय तुला धबधबा? हा छोटासा आहे, डेंजर आहे. तर मित्रांनो, म्हणजे एक आपले असे एक खास व्यक्ती राहिले आहे की आज त्या व्यक्तीला इथे यायला जमलं नाही. आणि आजची जी व्हिडिओज आहे ती बघून ती खूप शाड होणार आहे, कारण तिची इच्छा होती इकडे येण्याची, परंतु काही घरी कामं असल्यामुळे तिचं आज इकडे येणं झालं नाही. कसा आहे आमचा धबधबा हा मंडळी? तर मंडळींना ह्या ठिकाणी आपण एक आधीचा व्हिडिओ शूट केला होता, माझा मित्रच होता. तर तो सुद्धा व्हिडिओ तुम्हाला जर बघायचा असेल तर वैभव घाटगे हा चॅनल सर्च मारा आणि त्या ठिकाणी जाऊन तुम्ही व्हिडिओज बघा. त्या ठिकाणी तुम्हाला पूर्णपणे असे व्हिडिओज बघायला मिळणार आहे. तर आज स्पेशल गँग आले आहे आपले बोरलीवरून, पाहुणे आले आहे. तर त्यांना आज मी आजच्या दिवसात जेवढं दाखवता येईल तेवढं मी आज दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. म्हणजे जास्त दूर घेऊन जाणार नाही त्यांना. इकडेच आमच्या गावाच्या अवतीभोवती जे असे छोटे छोटे बघण्यासारखे पॉईंट आहेत तेच त्यांना मी दाखवणार आहे. तर चला बघूया इकडे काय काम चालू आहे त्यांचं. हां, खुबे जमा करताय. मग आपला गँगमधला एक माणूस नाही, कसा वाटतंय तुम्हाला? हां हा निकिता, आज आपला एक मेन माणूस नाही आला, कसा वाटतोय? वाईट वाटतंय ना? तर मित्रांनो, याय नाही ना, आणि तिकडे आहे निकिता आणि या आहे अंकिता. अंकिता हाय कर.
तर मित्रांनो तुम्हाला ही आजच्या व्हिडिओजमध्ये तुम्हाला नवीन चेहरा एक बघायला मिळेल, तो म्हणजे आपले अंकिता. आणि ह्या ठिकाणी इकडे आपल्या मॅडमसुद्धा आहेत. हाय करा. हां, तर हिला तुम्ही खूप वेळा आणि भरपूर व्हिडिओजमध्ये बघितलं असणार आहात. आणि आणखीन असं दुसरे आहेत आपल्यासोबत, आणखीन बारीक बारीक गँग, ही चिल्लर पार्टी. हां, आणि एक तिकडे आहे दुसरे. पिलका, पिलका काय करते? हां, चिंबोरे आहे. तर मंडळी, असंच वरती आपण गेलात ना तर एक ह्या ठिकाणी सुंदर असा आपल्याला वॉटरफॉल बघायला मिळणार आहे. तर चला जाऊया. कारण ज्या वेळेला मित्र होता त्यावेळेला काय आम्हाला त्या ठिकाणी जायला भेटलं नाही, कारण संध्याकाळ झालं होते आणि आम्ही संध्याकाळच्या वेळेला इकडे आलो होतो शूटसाठी. तर मला आज जेवढं तुम्हाला दाखवता येईल तेवढं मी आज तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे. तर चला जाऊया. चला, येत आहे काय वॉटरफॉल बघायला? हां, खूप छान असा आहे तिथे धबधबा. तर चला जाऊया, आपण जवळच आहे आणि त्या धबधब्याचा हा मधनं पाणी खाली येत आहे. चला, येत आहे ना? हा, थांबा तुम्ही तिथे, थांबा खाली, मी येतो. ओके. तर आपले गँग येत नाही, कारण ह्या ठिकाणी पूर्ण झाडांची अडचण असल्यामुळे. तर चला, मी तुम्हाला वॉटरफॉलपर्यंत घेऊन जातोय. तर आता आपण पोचलो आहोत त्या ठिकाणी. तर हे बघा, हेच आपलं एक छोटासा इथे धबधबा आहे, वॉटरफॉल आहे. तर बघा किती भारी वाटतंय ना, कसा वाटतोय, एक नंबर. जबरदस्त. तर मित्रांनो, तुम्हाला देखील हे वॉटरफॉल जर बघायचे असतील तर अगदी माझ्या गावापासून फक्त 2 ते 3 मिनटाचं अंतर आहे. तर नक्कीच तुम्हीसुद्धा आमच्या धबधब्याला विजिट मारा. तर मित्रांनो, जरी तुम्हाला जरी बघायचं असेल हे वॉटरफॉल माझ्या गावचे, तर तुम्ही पण नक्कीच या. परंतु ह्या ठिकाणी यायचे फक्त मजा मस्ती, जे आपल्याला काय करायचं ते करून घ्यायचं, मस्त मजा करायची. परंतु ह्या ठिकाणी धूम्रपान वगैरे असं तुम्हाला जर काय वाटत असेल तसं बिलकुल नाही. कसं आहे, भारी आहे ना वॉटरफॉल. आता नदीला पाणी कमी असल्यामुळे आपल्याला ह्या ठिकाणी पाण्याचा जो प्रवाह आहे तो आपल्याला काय जोरदार वाहताना दिसत नाही. तर चला, आपले सगळे गँग खाली आहे. तर पूर्ण मंडळी ह्या ठिकाणी माझे वेटिंग करत आहेत. या ठिकाणी बसले आहे सगळी मंडळी. तर मंडळी, हे आपले गँग. आणि काय बघितलं ते हो ना, काहीच मजा नाही घेतल्या. जे मेन धबधबा होता त्या ठिकाणी तुम्ही आलातच नाही. कसा वाटतोय आमच्या गावचा नजारा, एक नंबर. तर ह्या ठिकाणी ना मंडळी आहे बघा, या ठिकाणी एक छोटासा आपल्याला बंधारा दिसत आहे. आणि ह्या ठिकाणी आंघोळ करायला एवढी मजा येत असते ना. तर हे सुद्धा मी तुम्हाला जवळून जाऊन दाखवणार आहे. तर चला जाऊया. खाली गेलात तुम्ही, बांधारावर गेलं खाली. चला जाऊया. टाक उडी, उडी टाक, उडी टाक, उडी टाक, उडी खाली, उडी टाक. देवा, चला कोण कोण आंघोळ करणार आहे? जा सरण उडी टाका जा.
निकिता टाक तिथूनच उडी टाक तिकडनं इकडे ये. ए जा तो टाक उडी. तर हे बघा मंडळी जी आपल्याला ह्या ठिकाणी लहान मुलगी दिसते ना. पिलका इकडे बा पिलका. ए पिलका इकडं. हां हे बघा एवढी डेंजर पवन आहे ना हिला जबरदस्त. ते माशासारखे जाते. जरी समुद्रात टाकलं तरी पण ते समुद्र क्रॉस करू शकते. एवढी डेंजर पवन आहे तिला. तर खूप दिवसापासून मी ह्या ठिकाणी व्हिडिओ शूटसाठी येण्याचा प्रयत्न करत होतो, परंतु काम असल्यामुळे मला यायला काही जमत नव्हतं. आज पण आलो नसतो, पण आपली मंडळी आली आहे दुरून, तर त्यांना तिकडे फिरवण्यासाठी मी घेऊन आलो आहे. तर ह्या मॅडम घरीच थांबणार होत्या, येत नव्हत्या. मी जाणलं आहे. पाणी कमी झालं हा आता. हां नाहीतर जबरदस्त पाणी ह्याच्यावरून खाली येतो. ह्या ठिकाणी आमचं गणपती विसर्जन होत असतो. एवढी मजा येते ना विसर्जनाची वेळ. कशा आहेत माझ्या गावचे हिडन पॉईंट? आवडले ना? आवडले असतील तर मला व्हिडिओजला लाईक करा आणि व्हिडिओ शेअरसुद्धा करा. हे चालला. तर मित्रांनो आणखीन एक मोठा वॉटरफॉल आहे त्या साईडला आहे, आणि तो पण असा थोडासा जंगलामध्ये आहे. आणि त्या ठिकाणी जायला अडचण असल्यामुळे मी त्या साईडला जाऊ शकत नाही, कारण मला तर आजच्या व्हिडिओजमध्ये तो सुद्धा पॉईंट ॲड करायचा होता, पण तो थोडा अडचणी असल्यामुळे मी त्या ठिकाणी जाऊ शकत नाही. कारण आपल्यासोबत पूर्ण गँग आहे, तर त्या ठिकाणी त्यांना जाण्यासाठी त्रास होईल, तर तिकडे जाऊ शकत नाही. तर हे बघा ह्या ठिकाणी आपल्याला मासे पकडताना दिसत आहेत. काय काय करताय? मासे पकडताय? बारीक मासा. हा काढा, चला संध्याकाळी तेच फ्राय मारू. काय गरज आहे? हा असती. इकडे काय विषय चालू आहेत? हां दाखव. तर हे बघा मंडळी मासा पकडला आहे निकिताने. दाखव. बाप रे कुठे गेला? बाप रे एकदम भला मोठा मासा आहे. गावकीला संपणार नाही. हा संध्याकाळी तोच फ्राय मारायचा ना. एकदम भला मोठा असा मासा पकडला आहे निकिताने, तर संध्याकाळी जाऊन तोच फ्राय मारणार आहोत. तर या तुम्ही सुद्धा खाण्यासाठी. हा मुरू. तर मला माशांचं काय नाव मला माहिती नाही, पण नैना बोलते इकडे मुरू. हा लय मोठा आहे ना. हा घेऊन चला संध्याकाळी तोच फ्राय मारू आपण. हा सगळ्यांनी मिळून खाऊ. ए मोबाईल बघ कुठे आहे तो? मोबाईल बघ. कसले घसरले डायरेक्ट. अरे ए मोबाईल बघ तिथं कुठे आहे तो? मोबाईल लागला नाही ना काय? देवा ते घाबरले असेल आता. पट मोबाईल आहे कुठे? आहे ना नशीब. जबरदस्त गेले पण ते. हा तिला भेटायचं होतं म्हणून गेले ती मुद्दाम. पडलेस त्यामध्ये. हा आता भिजली ना तू. त्यांना मित्रांनो जबरदस्त ह्या ठिकाणी एक सीन झाला.
ते डायरेक्ट ना तिचा पाय घसरला डायरेक्ट त्यामध्येच गेले. हां नक्की मोबाईल वगैरे साईडला होता. मी मध्ये व्हिडिओज ना स्टॉप केला होता, नाही तर खरंच जेवढी मजा आली असते ना. मी घाबरलो असा ना, पूर्ण गेली इथून पार कपरेपर्यंत. पार फोटोचा मूड गेला आता. जास्त नाही ना काय लागलं. फोटो फोटो काढण्याचा मूड पण गेला. असं चला आता संध्याकाळी आंघोळ नाही केलं तरी चालते. संध्याकाळी आंघोळ नाही केलं तरी चालते. मला खरंच एवढं हसायला येतं ना, पार कमरेपर्यंत गेलो ना खोला येतो. तर चला जाऊया. चक्कर आले मला पार हसणार. व्हिडिओ चालू ठेवा पाहिजे होतो मी. हा ओय दात जातील दात, आता आले आहेत दात 2-3 महिन्यानंतर. ते जास्त नाही, तो इथूनच आहे कमरेपर्यंत आहे. हृदय धडधडत असेल तिचा अजून. एक नंबर शेम झाला खरंच. सगळे हसून हसून लोटपोट. तर चला जाऊया आता घरी, कारण ते आतमध्ये पडले आहे. तिला कपडे चेंज करावं लागतील, भिजले. नाही ना मजा आली ना. नक्की इकडे बघा, इकडे बघा निकिता, मजा आली ना. जाम मजा आली. निकिता नाही आपली नाही ना. कसला आला नदीवरचा अनुभव. तिचा फोटो काढण्याचा पण मूड गेला. हा थांब ना जरा, थांब ना. हा थांब थांब. नाही ना थांब की. हा बोल आता, आता काय बोलायचं आहे. तुम्हाला जर अनुभव घ्यायचा असेल ना तुम्ही पण या. तुझ्यासारखा ना शेम. हा हा सावरीचा बघा. हा सावरीचा. हा सावरीचा फिरतोय जबरदस्त. तर चला मित्रांनो, खरंच एवढी मजा आली ना. कारण असा एक सीन झाला की डायरेक्ट नाही ना आतमध्येच पडले. तो सीन जबरदस्त होता, पण त्या ठिकाणी माझा व्हिडिओस त्याच पॉईंटला नेमका बंद होता. तर चला मित्रांनो, आता आम्ही चाललो आहोत घरी. खरंच मला एवढा हसायला ना जबरदस्त. तर चला बाय, भेटूया आपण आता नेक्स्ट व्हिडिओजमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक. आता आपली मंडळी चालले आहे सगळे. चला बाय करा सगळ्यांनी, बाय करा. हां घरात जाऊन बाय करा. तर चला मंडळी, बाय बाय, टेक केअर. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओजमध्ये.